आपले माऊली सांगतात, ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्यांच्या शब्दात आपुलकीचा झरा खळत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मराठी महिन्यातला हा शेवटची चतुर्थी म्हणजे चैत्र महिन्यातल्या येणाऱ्या जी काही चतुर्थी असते त्याला बालचंद्र संकष्टी चतुर्थी असंही म्हटलं जातं. तर कारण आजची जी चतुर्थी आहे तर या मराठी महिन्यानुसार आपल्याला ही शेवटची चतुर्थी आहे. तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर सकाळी सकाळी छान लवकरच पूजा करत आहे. तर सकाळी जी काही प्रभावी लहरी असतात त्यामुळे खूप छान प्रसन्नता असते आणि जेवढे शक्य होईल तेवढी लवकर छान पूजा केली ना खूप मनाला प्रसन्न वाटतं आणि घराला पण प्रसन्न वाटतं. तर संकष्टी चतुर्थी ज्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावाने ओळखले जाते. जसं की हा आता चैत्र महिन्यातली ही संकष्टी आहे, त्यामुळे ह्या चतुर्थीला आपल्याला बालचंद्र संकष्टी म्हणून ओळखली जाते. या दिवशी संकष्टी चतुर्थीला उपवास केला जातो. म्हणजे भगवान शिव यांचे धाकटे पुत्र म्हणजे भगवान गणेश यांना समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणेशाची पूजा उपवास पूर्ण विधियुक्त केली जाते. चतुर्थीचा उपवास केल्यामुळे जीवनातले सर्व काही समस्या दूर होतात. ज्या घरामध्ये गणपतीची पूजा केली जाते, गणपती बाप्पाचं नामस्मरण केलं जातं, तर त्या घरामध्ये खरंच खूप सुख शांती नांदते. म्हणजे हे गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जाते. गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कामामध्ये प्रगती नक्कीच होते. आपल्या मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचा देवता मानले जाते, कारण त्यांना नियमित पूजा केल्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागते. त्यासोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात. आजच्या दिवशी व्रत करायचा असतो, तर ते व्रत म्हणजे आपल्याला रात्रीचे चंद्रोदय 9:15 आहे आजच्या तारखेचे. तर चंद्रोदयाची पूजा करायची आहे. गणेशांची पण पूजा करायची आहे. त्यानंतर त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जी काही कोणाबद्दलही नकारात्मक विचार मनात आणू नका. उपवास पूजा आणि धार्मिक विधीमुळे आपल्याला जी काही काळे कपडे घालू नका आणि गणपतीला तुळशीचे पाणी अर्पण करू नका. कारण बरेच काही गोष्टी आपल्या चुकून हातून घडतात, तर ते करू नका, कारण त्याच्यामुळे थोडासा दोष लागू शकतो. त्यामुळे आपल्याला गणपतीला कधीही दुर्वा अर्पण करायचा असतो. दुर्वा करायचं लाल फूल किंवा आपल्याला जास्वंदीचं फूल खूप प्रिय आहे, तर ते अर्पण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना कपडे दान करायचे असते किंवा धान्य दान करायचे आहे. जे काही गरजू आहेत त्यांना फळे मिठाई वाटल्या जातात आणि गरजूंना पैसे दान करावेत. मुलांना पुस्तके दान करावीत. गायी कुत्रे आणि इतर प्राण्यांना खायला द्यावे आणि आपल्याला तूप किंवा गुळाचं दान करायचं आहे. जर शक्य झालं तर तुम्हाला मंदिरात जायचं आहे गणपतीच्या, तर तिथे तुम्ही गुळ म्हणून पण दान करू शकता. खरंच खूप श्रेष्ठ दान आहे आजच्या दिवशी. जेवढं तुम्ही ते दान करताल तर ते खरं त्याचं तुम्हाला नक्कीच फळ तुम्हाला भेटेल. तर या दिवशी खरंच तुम्हाला जी काही पूजा आणि उपवास केला ज्या घरामध्ये, तर त्यामुळे खरंच जीवनातले सर्व अडथळे दूर होतात नक्कीच. तर या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात धन अन्नाची कमतरता राहत नाही. या दिवशी चंद्राला अर्धे अर्पण केल्याने कुंडलीतले त्याचे स्थान अधिक मजबूत होते. चंद्र पाहिल्यानंतर संकष्टी चतुर्थीचा व्रत पाळले जाते. म्हणून संध्याकाळी चंद्र पहा आणि त्याची पूजा करा व त्यांना अर्पण करा. गणपतीची पूजा करा. त्यानंतर सात्विक अन्नाचे उपवास सोडा. आपल्या मुलांकडून गणेश स्तोत्र किंवा अथर्व शीर्ष म्हणायला सांगा, कारण ह्या बुद्धीचा देवता आहे. त्यामुळे आपले मुलं हट्टी असतील किंवा आपलं ऐकत नसतील किंवा अभ्यासामध्ये थोडंसं कमी पडत असेल, तर त्यांसाठी ही सेवा नक्की करा. ही सेवा मुलांकडूनही करून घ्या. त्यांनाही सांगा, अथर्व शीर्ष म्हणा, श्लोक म्हणा, त्यांना पण दर्शन घ्यायला सांगा गणपतीचं. आणि त्या प्रत्येक आईने ह्या घरामध्ये आपल्या चतुर्थी दिवशी
दिवशी नक्कीच करायचा आहे. त्यांना नमस्कार करायला सांगा. त्यामुळे त्यांचं कसं की म्हणजे त्यांच्यावर संस्कारही पडतील आणि त्यांना हट्टी जे असेल तर त्या मुलांसाठी नक्कीच आपल्या आईने करायला पाहिजे. आपल्या घराजवळ जर मंदिर असेल तर गणेशांचं तर त्या मंदिरात जाऊन आपल्याला एक नारळ, खडीसाखर आणि आपल्याला पेढे, जर पेढे नसेल तर आपल्याला थोडेसे मोदक करून नेलं तरी चालतं आणि सोबत आपल्या कलवा न्यायचा आहे. तर ते कलवा आपल्या देवासमोर तिथे मंदिरात ठेवायचा आहे. त्यानंतर ते कलवा आपल्या मुलाच्या हातामध्ये बांधायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलाचं संरक्षण होतं. प्रत्येक आई बघा आपल्या मुलासाठी संरक्षण मागते किंवा आपल्या मुलांच्या हितासाठी सगळी सेवा करते. तर ते कलवा आपल्या आईने आपल्या मुलाच्या हातात बांधायचा आहे आजच्या दिवशी. तर हे नक्की संध्याकाळी करा आणि प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी नक्कीच मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या, आरती करा, नेहमी आरतीला हजर राहावा मंदिरामध्ये. तर बघा ही सेवा नक्कीच तुम्ही ज्या घरामध्ये होईल ना त्या घरामध्ये खरंच सुख नक्कीच नांदेल आणि आपल्या जे काही संकट आहे तर ते आपोआप न कळत आपल्याला दूर होतात. कारण आपले गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमीच आपल्याला डोक्यावर असतो. त्यामुळे आपल्याला ही चतुर्थी अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये करायची आहे. प्रत्येक चतुर्थीला ही सेवा नक्कीच करा. चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी थोडक्यात माहिती देण्याची तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.